पाठीमागून वार करणारे लोक कसे ओळखायचे? नंबर 1 मित्रांनो, गोड बोलून मन जिंकणे पण कृतीतून वेगळंच वागणे. अशा लोकांचा स्वभाव सुरुवातीला खूप आकर्षक वाटतो. ते नेहमी गोड बोलतात, तुमची खूप स्तुती करतात, तुमच्यासोबत खूप जवळीक निर्माण करतात. पण वेळ आली की त्यांची खरी ओळख समोर येते. त्यांच्या बोलण्यामध्ये आणि कृतीमध्ये मोठा फरक दिसतो. ते समोरून तुमच्या सोबत असतात पण पाठीमागून तुमच्याच विरोधात काम करतात. म्हणून अशा लोकांच्या शब्दांवर नव्हे तर त्यांच्या कृतीवर लक्ष ठेवा. नंबर 2 मित्रांनो, तुमच्या अनुपस्थितीत तुमच्याबद्दल चुकीची माहिती पसरवणे. हे लोक तुमच्या समोर खूप चांगले वागतात पण तुम्ही नसताना तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी सांगतात, अफवा पसरवतात आणि इतरांच्या मनात तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण करतात. हळूहळू तुमचं नाव खराब करण्याचा प्रयत्न करतात. जर तुम्हाला वारंवार कळत असेल की तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी फिरत आहेत तर समजा कोणीतरी पाठीमागून वार करत आहे. नंबर 3 मित्रांनो, तुमच्या यशावर शांत राहणे पण अपयशावर आनंद दाखवणे. खरे मित्र तुमच्या यशात आनंद मानतात पण पाठीमागून वार करणारे लोक तुमच्या यशावर कधीच खुलून आनंद व्यक्त करत नाहीत. ते शांत राहतात किंवा विषय बदलतात पण तुमच्या अपयशाच्या वेळी ते आतून खुश होतात. कधी कधी ते सूचकपणे टोमणे मारतात किंवा तुमची चूक मोठी करून दाखवतात. नंबर 4 मित्रांनो, सतत तुलना करून तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करणे. अशा लोकांना तुमचा आत्मविश्वास खटकतो म्हणून ते सतत तुमची इतरांशी तुलना करतात, तुम्हाला कमी दाखवतात, तुमच्यातील उणिवा दाखवून तुम्हाला मानसिकदृष्ट्या कमजोर करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे तुम्ही स्वतःवर शंका घ्यायला लागता. हे त्यांचे मुख्य शस्त्र असते. नंबर 5 मित्रांनो, तुमच्या गुपितांचा गैरफायदा घेणे किंवा इतरांना सांगणे. तुम्ही विश्वासाने सांगितलेल्या गोष्टीच ते पुढे इतरांना सांगतात किंवा योग्य वेळ येताच तुमच्या विरुद्ध वापरतात. असे लोक आधी तुमच्याकडून माहिती काढून घेतात आणि नंतर त्याच माहितीचा वापर करून तुम्हाला अडचणीत आणतात. म्हणून प्रत्येकाशी सगळं शेअर करू नका. नंबर 6 मित्रांनो, तुमच्यासमोर एक चेहरा आणि इतरांसमोर दुसरा चेहरा ठेवणे. हे लोक परिस्थितीनुसार आपला चेहरा बदलतात. तुमच्यासमोर ते तुमचे हितचिंतक बनतात पण इतरांसमोर तुमच्याबद्दल वेगळीच कथा सांगतात. त्यांचा खरा स्वभाव ओळखण्यासाठी त्यांची वेगवेगळ्या लोकांसोबतची वागणूक पाहणे खूप महत्त्वाचे असते. नंबर 7 मित्रांनो, तुमच्या निर्णयावर शंका निर्माण करणे. असे लोक तुमचा आत्मविश्वास डळमळीत करण्यासाठी सतत तुमच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उभं करतात. तुम्ही काहीही ठरवलं तरी ते त्यात उणिवा शोधतात आणि तुम्हाला गोंधळात टाकतात. हळूहळू तुम्हाला स्वतःच्या निर्णय क्षमतेवर विश्वास राहत नाही आणि तुम्ही त्यांच्यावर अवलंबून राहू लागतात. हेच त्यांचं उद्दिष्ट असतं. नंबर 8 मित्रांनो, मदत करण्याचे नाटक पण वेळ आली की गायब होणे. समोरून ते नेहमी मदत करण्याचे आश्वासन देतात पण खरी वेळ आली की ते कुठेच दिसत नाहीत. ते फक्त बोलण्यात मोठे असतात, कृतीत मात्र शून्य असतात. अशा लोकांवर अवलंबून राहिल्यास तुम्हाला अडचणीत पडावं लागू शकतं. नंबर 9 मित्रांनो, तुमच्या जवळच्या लोकांशी तुमच्या विरुद्ध बोलणे. हे लोक थेट तुमच्यावर हल्ला करत नाहीत तर ते तुमच्या विरुद्ध भडकवतात. त्यामुळे तुमचे नातेसंबंध बिघडवतात आणि तुम्ही
एकटे पडतात, हा त्यांचा खूप धोकादायक डाव असतो. नंबर 10 मित्रांनो, सतत नकारात्मक ऊर्जा पसरवणे. अशा लोकांच्या आसपास राहिल्यावर तुम्हाला नेहमीच नकारात्मक वाटू लागते. ते प्रत्येक गोष्टीत अडचणी दाखवतात, तुमच्या स्वप्नांवर पाणी टाकतात आणि तुम्हाला पुढे जाण्यापासून थांबवतात. नंबर 11 मित्रांनो, तुमच्या योजनेची माहिती घेऊन स्वतः फायदा करून घेणे. तुम्ही काही नवीन योजना सांगितली की ते खूप उत्सुकतेने ऐकतात, पण नंतर तीच कल्पना स्वतः वापरतात किंवा इतरांना सांगून तुमचं नुकसान करतात. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या योजना सांगणं टाळा. नंबर 12 मित्रांनो, छोट्या चुका मोठ्या करून दाखवणे. तुमच्याकडून झालेल्या छोट्या चुका ते मुद्दाम मोठ्या करून दाखवतात. इतरांसमोर तुमची प्रतिमा खराब करतात आणि तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात. नंबर 13 मित्रांनो, तुमचं कौतुक समोर आणि टोमणे पाठीमागे. अशा लोकांना तुमचं कौतुक करायला काहीच हरकत नसते, पण ते फक्त समोरच करतात. इतरांसमोर मात्र ते तुमच्यावर टोमणे मारतात, तुमच्या कामाची किंमत कमी करतात आणि तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्या कौतुका मागचा खरा हेतू ओळखणं गरजेचं असतं. नंबर 14 मित्रांनो, तुमच्या चुका लक्षात ठेवून योग्य वेळी वापरणे. हे लोक तुमच्या प्रत्येक छोट्या मोठ्या चुका लक्षात ठेवतात आणि योग्य वेळ येताच त्यांचा वापर तुमच्या विरुद्ध करतात. ते लगेच प्रतिक्रिया देत नाहीत, पण वेळ साधून वार करतात. म्हणूनच असे लोक अधिक धोकादायक ठरतात. नंबर 15 मित्रांनो, तुमच्यावर उपकार दाखवून दबाव टाकणे. ते तुमच्यासाठी काही लहान सहान गोष्टी करतात आणि नंतर त्याच गोष्टी मोठ्या करून तुमच्यावर उपकार दाखवतात आणि तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे तुम्ही त्यांच्या पुढे कर्जात असल्यासारखे वागू लागता. नंबर 16 मित्रांनो, तुमच्या वेळेचा आणि मेहनतीचा गैरफायदा घेणे. असे लोक तुमच्याकडून काम करून घेतात आणि त्याचं श्रेय स्वतः घेतात. तुमच्या वेळेचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी करतात आणि तुम्हाला काहीच मिळू देत नाहीत. नंबर 17 मित्रांनो, तुमचं लक्ष भटकवणे. जेव्हा तुम्ही काही महत्त्वाचं काम करत असता तेव्हा हे लोक मुद्दाम तुमचं लक्ष दुसरीकडे वळवतात, निरर्थक गोष्टीमध्ये अडकवतात, जेणेकरून तुमचं काम बिघडेल आणि तुम्ही मागे पडाल. नंबर 18 मित्रांनो, तुमच्या यशाचं श्रेय हे स्वतःकडे घेणे. तुम्ही मेहनत करून काही साध्य केलं की ते त्यात आपला वाटा जास्त असल्याचं दाखवतात. इतरांसमोर ते स्वतःला पुढे करतात आणि तुम्हाला मागे ठेवतात. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आमचे व्हिडिओ असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या नवनवीन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला अजून कसा व्हिडिओ पाहिजे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.